श्री स्वामी समर्थ. वृश्चिक राशी 23 ते 29 मार्च साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो. मनात जे ठरवलंय ते खरंच पूर्ण होईल का, की अजून थोडी वाट बघावी लागेल? कामाच्या ठिकाणी तुमची किंमत वाढणार आहे का, की अजून स्वतःला सिद्ध करावं लागणार? नात्यांमध्ये गोडवा वाढेल का, की छोट्या छोट्या गोष्टींवरून गैरसमज निर्माण होतील? पैशांची आवक चांगली राहील का, की खर्चाचं गणित जुळवताना थोडी कसरत करावी लागेल? तुमच्या निर्णयांमुळे भविष्य उजाळणार आहे का, की अजून थोडा विचार करायला हवा? मनात चाललेला गोंधळ शांत होईल का, की अजून थोडं स्वतःशीच बोलावं लागेल? हा आठवडा तुमच्यासाठी काहीतरी खास घेऊन येतोय का, की पुन्हा एकदा संयमाची परीक्षा घेणार आहे? मनातल्या इच्छा पूर्ण होतील का, की अजून थोडी वाट पाहावी लागेल? नात्यांमध्ये गोडवा वाढेल, की थोडीशी कटुपा जाणवेल? कामाच्या ठिकाणी तुमचं कौतुक होणार का, की मेहनत अजून वाढवावी लागणार? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे घेऊन आलंय तुमचं हे आठवड्याचं राशी भविष्य. चला तर मग सविस्तर जाणून घेऊया तुमचा हा आठवडा कसा जाणार आहे. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमी वेळामध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. या आठवड्यात तुमच्या राशीवर ग्रहांची थोडी हलचल दिसणार आहे, पण ती पूर्णपणे नकारात्मक नाही बरं का. सुरुवातीला थोडी अस्वस्थता जाणवेल, काही गोष्टी मनासारख्या होणार नाहीत असं वाटेल, पण हळूहळू सगळं सेट होत जाईल. तुमचा आत्मविश्वास कधीकधी डळमळेल, पण पुन्हा तुम्ही स्वतःला सावराल. मनात खूप विचार येतील, काही चांगले तर काही थोडे गोंधळ घालणारे असतील. काही वेळा मी बरोबर करतोय ना असा प्रश्नही पडेल, पण आतून एक आवाज तुम्हाला योग्य दिशा दाखवत राहील. जुने अनुभव या आठवड्यात खूप उपयोगी पडतील. थोडा संयम ठेवलात तर मोठ्या अडचणी सहज पार करता येतील. काही गोष्टी तुमच्या मनाविरुद्ध होतील, पण त्यातूनच काही शिकायला मिळेल. हा आठवडा तुम्हाला थोडं प्रॅक्टिकल बनवणार आहे. भावना आणि वास्तव यामध्ये बॅलन्स साधायला शिकाल. ज्यांना स्वतःवर नियंत्रण आहे त्यांच्यासाठी हा आठवडा चांगला ठरणार आहे. एकूणच सुरुवातीला थोडं तणावाचं, पण शेवटी समाधान देणारं असं हे आठवड्याचे चित्र आहे. करिअर आणि व्यवसाय. कामाच्या बाबतीत हा आठवडा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. सुरुवातीला कामाचा थोडा ताण जाणवेल, एकदम खूप जबाबदाऱ्या येतील. हे सगळं माझ्याकडून होईल का असा विचार मनात येऊ शकतो, पण एकदा कामाला लागलात की तुम्ही सगळं नीट सांभाळाल. ऑफिसमध्ये तुमचं निरीक्षण केलं जातंय, त्यामुळे थोडं जपून वागा. कोणाशीही वाद घालण्यापेक्षा शांत राहणं फायद्याचं ठरेल. वरिष्ठ लोक तुमचं काम पाहून खुश होतील, पण लगेच कौतुक करतीलच असं नाही. काही जणांना नवीन संधी मिळू शकते, पण ती स्वीकारताना विचार करा. बिझनेस करणाऱ्यांसाठी आठवड्याच्या मध्यात थोडा फायदा दिसेल. जुने क्लायंट परत येऊ शकतात. नवीन डील करताना कागदपत्र नीट तपासा. कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका. थोडी रिस्क घेतली तर फायदा होऊ शकतो, पण मर्यादेत राहूनच. आठवड्याच्या शेवटी कामात स्थिरता येईल आणि समाधान मिळेल. आर्थिक स्थिती. पैशाच्या बाबतीत हा आठवडा थोडा सांभाळून चालण्याचा आहे. हातात पैसा येईल, पण टिकवणं जरा अवघड जाईल. अचानक काही खर्च समोर येऊ शकतात. घरासाठी, गाडी किंवा एखाद्या दुरुस्तीसाठी पैसे जाऊ शकतात. इतका खर्च कसा वाढतोय असं वाटू शकतं, पण काळजी करू नका. हळूहळू सगळं कंट्रोलमध्ये येईल. जुन्या गुंतवणुकीतून थोडासा फायदा मिळू शकतो. कोणाला पैसे उधार देताना दोनदा विचार करा. नवीन गुंतवणूक टाळणेलीच बरी. बचत करण्याचा प्रयत्न करा, जरी थोडी का असेना. एखादं छोटं प्लॅनिंग केलं तर पुढे फायदा होईल. अनावश्यक खर्च कमी करण्यावर लक्ष द्या. आठवड्याच्या शेवटी आर्थिक स्थिती थोडी सुधारलेली दिसेल. एकूणच जपून खर्च करा हा मंत्र लक्षात ठेवा. प्रेम आणि नातेसंबंध. नात्यांच्या बाबतीत हा आठवडा थोडा संवेदनशील आहे. लहान सहान गोष्टींवरून गैरसमज होऊ शकतात. तो किंवा ती मला समजत नाही असं वाटू शकतं, पण खरं पाहिलं तर संवाद कमी झाल्यामुळे असं होतंय. मोकळेपणाने बोललात तर बऱ्याच समस्या सुटतील. जोडीदारासोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न करा. त्यांच्या भावना समजून घ्या. राग आला तरी लगेच प्रतिक्रिया देऊ नका. थोडा वेळ घेऊन शांतपणे बोला. अविवाहित लोकांना नवीन ओळख होण्याची शक्यता आहे, पण लगेच मन गुंतवू नका. जुने मित्र पुन्हा संपर्कात येऊ शकतात. कौटुंबिक थोडा ताण असेल, पण प्रेमाने तो कमी होईल. आठवड्याच्या शेवटी नात्यांमध्ये गोडवा परत येईल. कुटुंब आणि सामाजिक जीवन. घरात तुमची भूमिका खूप महत्त्वाची ठरणार आहे. काही निर्णय तुमच्यावर सोपवले जातील. सुरुवातीला थोडं दडपण वाटेल, पण तुम्ही योग्य निर्णय घ्याल. वडीलधाऱ्यांचं मार्गदर्शन उपयोगी पडेल. घरात एखादं छोटंसं वाद होऊ शकतं, पण तुम्ही शांत राहिलात तर ते लवकर मिटेल. भावंडांशी संबंध सुधारतील. मित्रांसोबत वेळ घालवल्याने मन हलकं होईल. कोणाच्या तरी मदतीला तुम्ही धावून जाल आणि त्यामुळे तुमचा सन्मान वाढेल. सामाजिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. नवीन लोकांशी ओळख होईल. तुमचा प्रभाव वाढताना दिसेल. एकूणच थोडा ताण असला तरी आनंदही मिळेल. आरोग्य.
आरोग्याच्या बाबतीत थोडं लक्ष देणं गरजेचं आहे. तणावामुळे थकवा जाणवू शकतो, डोकेदुखी किंवा झोपेची समस्या होऊ शकते. काहीच करावंसं वाटणार नाही असंही वाटू शकतं. पण स्वतःला जबरदस्तीने का होईना ॲक्टिव्ह ठेवा. थोडा व्यायाम करा. योग प्राणायाम खूप उपयोगी ठरेल. पाणी पुरेसं प्या. जंक फूड टाळा. मन शांत ठेवण्यासाठी संगीत ऐका किंवा फिरायला जा. जुने आजार दुर्लक्षित करू नका. वेळेवर औषधं घ्या. आठवड्याच्या शेवटी तब्येत सुधारेल. आरोग्य हाच खरा धन आहे हे लक्षात ठेवा. विद्यार्थी आणि शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा थोडा चॅलेंजिंग आहे. अभ्यासात लक्ष केंद्रित करायला थोडा वेळ लागेल. मोबाईल किंवा इतर गोष्टींमुळे लक्ष विचलित होऊ शकतं. पण एकदा लक्ष दिलत की चांगली प्रगती होईल. नवीन गोष्टी शिकायला मिळतील. शिक्षकांचं मार्गदर्शन घ्या. मित्रांसोबत ग्रुप स्टडी फायदेशीर ठरेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनी वेळेचं नियोजन करावं. थोडा ताण येईल पण घाबरू नका. आत्मविश्वास ठेवा. जुन्या चुका सुधारण्याची संधी मिळेल. नियमित अभ्यास केल्यास परिणाम चांगले मिळतील. आठवड्याच्या शेवटी समाधान वाटेल. मेहनत कधी वाया जात नाही हे लक्षात ठेवा. उपाय. मंगळवारी हनुमानजींचं दर्शन घ्या. श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करा. गरजूंना मदत करा. लाल रंगाचा वापर वाढवा. रागावर नियंत्रण ठेवा. एकूणच हा आठवडा तुम्हाला थोडं थांबायला, विचार करायला आणि स्वतःला समजून घ्यायला शिकवणारा आहे. सुरुवातीला थोडा गोंधळ आणि ताण जाणवेल, पण शेवटी सगळं नीट होईल. कामात मेहनत घ्या, नात्यांमध्ये संवाद ठेवा आणि पैशांमध्ये जपून वागा. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. थोडा संयम आणि सकारात्मक विचार ठेवलात तर हा आठवडा तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. सुरुवातीला काही गोष्टी मनासारख्या न झाल्यामुळे थोडा गोंधळ आणि ताण येईल. काय चाललंय हे असा प्रश्नही मनात येऊ शकतो. पण हळूहळू तुम्ही परिस्थिती समजून घ्यायला लागाल आणि सगळं नीट हाताळायला शिकाल. कामाच्या बाबतीत मेहनत घ्यावी लागेल, पण त्याचं फळ नक्की मिळेल, थोडं उशिरा का होईना. पैशाच्या बाबतीत जपून चालणं खूप गरजेचं आहे, नाहीतर हातात आलेला पैसा पटकन निघून जाईल. नात्यांमध्ये मात्र संवाद खूप महत्त्वाचा ठरेल. मनात काहीही ठेवू नका, नाहीतर गैरसमज वाढतील. आरोग्याच्या बाबतीत थोडा थकवा, ताण जाणवू शकतो, पण वेळेवर काळजी घेतली तर काही मोठं होणार नाही. स्वतःसाठी थोडा वेळ काढणं खूप गरजेचं आहे. या आठवड्यात तुम्हाला एक मोठी गोष्ट शिकायला मिळेल. सगळं आपल्या मनासारखं होत नाही, पण जे होतं ते आपल्यासाठी काहीतरी शिकवून जातं. थोडा संयम, थोडा सकारात्मक विचार आणि स्वतःवर विश्वास ठेवलात तर हा आठवडा शेवटी तुम्हाला समाधान देऊन जाईल. थोडक्यात काय तर घाई नको, संयम ठेवा. शेवटी सगळं तुमच्या बाजूने वळणार आहे. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा.